क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजकाल मला कार्यक्रमाची सुरुवात करायलाच लागत नाही. बरीच दिग्गज माणसं येतात आणि माझ्या आधीच कार्यक्रम सुरू करून टाकतात. तसंच आज झालेलं आहे. इतकी सुंदर सुरुवात झाली आणि फक्त नृत्य नव्हतं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट होती आणि अशीच गोष्ट घेऊन हे सगळे दिग्गज कलाकार आपल्या या मंचावरती आज आलेले आहेत. आनंददादा 2-3 वेळा येऊन गेलेत. विशाखाताई पहिल्यांदा आलेले आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर शैला मॅम पण पहिल्यांदा आलेत, शैला काणेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि एक फ्रेश जोडी सगळ्यांना बघायला मिळते, त्यांचं आता या मंचावरती आपण स्वागत करूयात. ऋतुराज फडकेसाठी जोरदार टाळ्या आणि शाश्वती पिंपळकर साठी एकदा जोरदार टाळ्या. शेजारी शेजारी पक्के शेजारी मधून आपण तिला भेटलेलो आहोत. आनंद दादा, एक प्रश्न विचारायचा बुवा. बोला. सिनेमाचं नाव तर फार सुंदर आहे, मधु इथे आणि चंद्र तिथे. येस. भालचंद्र कुठे आहेत? ते या सिनेमाचा भाग आहेत आणि शेवटी जो फोटो क्लिक झाला त्यात सुद्धा ते होते, पण अचानक गायब कसे झाले? हा प्रश्न खरं तर मी तुला विचारायला हवा. आमच्यापेक्षा तो तुमच्या बरोबर जास्त. आणि बालचंद्र कदम, भाऊ कदम आपले जे आहेत यांच्याविषयी मला नाही वाटत कोणी खात्री देऊ शकतं. ते कुठेही असू शकतात. ते एकच डेट 10 जणांना त्याच आणि जायची वेळ त्यांची नक्की असते. मी निघायचं. तुम्ही म्हणालात की जायची वेळ पक्की असते म्हणून त्याचं आता भालचंद्र नाही भागचंद्र कदम असं आम्ही नाव ठेवतो. पटकन पळतो म्हणून. तर ज्या सिनेमाचा मी उल्लेख केलेला आहे, झी टॉकीजचा हा नवा कोरा सिनेमा आहे. येस. आणि तो लवकरच सगळ्यांना बघायला मिळणार आहे, जो प्रदर्शित होणार आहे टेलिव्हिजनवर. मी बरोबर बोलतोय? अगदी बरोबर. बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय, टेलिव्हिजनवर जर होणार आहे तो प्रदर्शित तर मग तिकीट कुठे काढायचं, असं बरेच जण मला विचारतात. नाही, हीच आयडिया आहे की ह्या चित्रपटासाठी तुम्हाला कुठेही तिकीट काढायला जायचं नाहीये, कुठेही रांगेत उभं राहायचं नाहीये. फक्त हातातला रिमोट धरायचा आणि टीव्ही समोर ऑन करायचं, झी टॉकीज लावायचं आणि पुढचे 3 तास मजा करायची. वा वा. फक्त प्रॉब्लेम तुम्हाला एवढंच होणार आहे, पॉपकॉर्न आणि वडे हे घरातच करावे लागतील. ते फक्त तुम्हाला एवढा एक त्रास आहे बाबा तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवडलं नाही तर निघून जाता येत नाही. तर कसं आहे, आमच्या गावात सुद्धा टॉकीज सुरू झालेला आहे आणि तिकडे पहिल्यांदा एकच सिनेमा लागायचा, पण आता मल्टिप्लेक्स झालेला आहे. एकाच पडद्यावर 4 पिक्चर दाखवतो आम्ही. हा एक सिनेमा आहे, आणखीन एक सिनेमा आहे आणि आणखीन एक सिनेमा आणि आणखीन एक सिनेमा आहे. वा वा. असे 4 सिनेमा आज एकत्रितपणे या मंचावरती पहिल्यांदाच येणार आहेत. आता आपण आमंत्रित करणार आहोत आणखीन एका सिनेमाच्या रोमॅन्टिक जोडीला. सिनेमाचं नाव आहे चीटर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या मंचावरती वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत यांचं. या दोघांकडे बघून ना मला खूप चांगलं वाटतं. बघा ना, म्हणजे यांचं एक बरं की 3Gच्या रिचार्जमध्ये यांना 4Gचं नेटवर्क मिळत असेल, एवढे उंच. पण ही जेव्हा जोडी एकत्र येते तेव्हा एक वेगळी केमिस्ट्री असते आणि ती चीटरमध्ये बघायला मिळणार आहे. काय आहे सिनेमा? चीटर एका अशा मुलाची गोष्ट आहे जो ज्याला आयुष्यात फक्त एकच गोष्ट येते, ती म्हणजे खोटं बोलणं, खोटं बोलणं आणि खोटं बोलणं. आणि त्याच्या आयुष्यात एक अशी मुलगी येते की इनिशियली त्याला असं वाटतं मी टाइमपास करतो त्याच्यासोबत, पण तो ॲक्च्युली त्याच्या प्रेमात पडतो आणि मग पुढे काय काय गोष्टी घडतात. ती स्टोरी म्हणजे चीटर. वा वा. आणि आता आपण वळणार आहोत पुढच्या सिनेमाकडे, ज्या सिनेमाची आता सगळीकडे खूप चर्चा आहे. विषय वेगळा आहे. सिनेमाचं नाव आहे बरड आणि त्या निमित्तानं या मंचावरती आपण आमंत्रित करूयात ज्येष्ठ अभिनेते सुहास पळशीकर यांना. सुहास सर, मनापासून स्वागत. सिनेमा घेऊन आलाय तुम्ही, ज्या सिनेमाचं नाव आहे बरड. बरड, हो. तर काय आहे हा सिनेमा? बरड गावामध्ये ही पडीक जमिनीचा प्रॉब्लेम आहे. हा एक अफवा आणि गाव सगळं उद्ध्वस्त होतं. हा तो सिनेमा आहे. सगळ्या कलाकारांचं मी स्वागत करणार आहे आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत सिनेमा मधु इथे अन चंद्र तिथे मधली गाणी ज्या गायकांनी गायलेली आहेत त्यांना. जोरदार टाळ्या रोहित राऊत आणि आनंदी जोशी यांच्यासाठी.
आता आमंत्रित करूयात चीटर्स या सिनेमासाठी ज्यांनी गायन केलेलं आहे त्यांना. गायिका उर्मिला धनगरसाठी जोरदार टाळ्या. आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत आणखीन एका सिनेमाच्या जोडीला. सिनेमाचं नाव आहे पिंडदान आणि त्या निमित्तानं या मंचावरती आपण आमंत्रित करूयात सिद्धार्थ चांदेकर आणि पॉला यांना. आज खरी 5वी पासून इंग्लिशची आपली परीक्षा होणार आहे. जे काही आपण शिकलेलो आहोत ती परीक्षा आता माझी आहे खऱ्या अर्थानं. पण मला असं कळलं की पॉला या ज्या आहेत त्या उत्तम मराठी बोललेल्या आहेत. मग मी मराठीत बोलू आता यांच्याशी का इंग्लिशमध्ये बोलू? विच लँग्वेज डू यू अंडरस्टँड? दोनों. दोनों. हिंदी. व्यवस्थित मराठी बोलते. व्यवस्थित मराठीत बोलते. म्हणजे माझं सुरुवातीला हेच झालेलं की हिला काही येत नसणार एवढं काही खास. मग नंतर हिनं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णूच सुरू केलं. तर मी म्हटलं नको आपण 4 हात लांबच राहू. आपण हे मराठी आहे का नाही हे तुला कळेपर्यंत वेळ गेला. दोघांचंही मी मनापासून स्वागत करणार आहे आणि विनंती करतो की कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. थँक्यू. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत एका छोट्याशा कलाकाराला. आणि पिंडदान या सिनेमामध्ये तो आपल्याला अभिनय करताना दिसतोय. जोरदार टाळ्या सुमेध वाणीसाठी झाल्या पाहिजेत. मला आणखीन एक ओळख करून द्यायची की सध्या आमच्या चला हवा येऊ द्याच्या या थुकरटवाडीच्या फॅमिलीमध्ये जो एक नवीन चेहरा सगळ्यांना बघायला मिळतोय. नवीन म्हणजे या कार्यक्रमासाठी नवीन. रमेश वाणी असं त्यांचं नाव आहे. त्यांचे हे चिरंजीव आहेत. आता या मंचावरती आमंत्रित करूयात पिंडदान या सिनेमामध्ये ज्या गायिकेनं सुंदर गायन केलेलं आहे. दिसायला ती खूप सुंदर आहे. जोरदार टाळ्या सावनी रवींद्रसाठी झाल्या पाहिजे. पण वैभव आणि सिद्धार्थ चांदेकर जरा तुम्ही त्यांच्याकडे बघा दोघांकडे. म्हणजे आज दोघेही असे कपडे घालून आलेत. एकाने पूर्ण ब्लॅक एकानं व्हाईट. म्हणजे ते चेस मधले प्यादे वाटावेत. आणि चेस खेळायचंच असेल तर इकडे बोर्ड आहे आपल्याकडे बघा. तर आज हे सगळे कलाकार थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि मधु इथे अन चंद्र तिथे या सिनेमाची थोडक्यात कथा आपण ऐकली की सिनेमामध्ये थोडंसं युद्ध आहे. 2 गावांमधलं असेल, 2 मराठीच भाषांमधलं असेल, असं एक युद्ध इथं सुद्धा आहे बरं का. आमच्या गावात सुद्धा एक प्रॉब्लेम झालाय खरा लग्नावरून. तुमच्या सिनेमामध्ये जशी 2 कुटुंब आहेत तशीच 2 कुटुंब आहेत आणि त्यांच्या मुलांमध्ये असंच एक प्रेम प्रकरण चालू आहे आणि त्यामुळे त्या 2 फॅमिलीजमध्ये काय आता प्रॉब्लेम झालेत ते बघायचे आहेत आपल्याला. तर सगळ्यांना भेटायला येत आहेत शांताबाई. अगं बाई, अँडी युंगलू. कोण? अँडी इग्लू. इग्लू नाही इंगळे. नाही इग्लूच. कसं काय? बघा ना कसं दिसतंय इग्लू. असं वाटतं कधी अस्वल बाहेर. चांगला आहे भूगोल तुमचा. विषय विषयाबद्दल म्हणालो मी. असं
मी यांच्याकडे कामाला होती ना. यांच्याकडे पण काम केलंय तुम्ही? हो तुम्ही सगळ्या सेलिब्रिटीजकडे काम करता ठीक आहे, पण यांच्याकडे केलं हे माहित नव्हतं मला. हो केलंय की. काय काम असायचं साधारण? ऐकायचं, फक्त ऐकायचं. हा माणूस दिवसभर बोलत असतो, मी फक्त ऐकायचं. अच्छा. कामाला ठेवताना मला सांगितलं महिना 5,000 दिन, फक्त ऐकायचं. आणि दिवसातून 2 वेळा नुसता अपमान. माझ्या कोंबडीचे बरं यांच्यावर प्रेम आहे. कोंबडीचं तुमच्या? कोंबडीचं माझ्या. हो. ती त्यांच्या डोक्यावर जाऊन बसायची. का? तिला अंड्यावर बसल्याचा फील यायचा. अगं बाई विशाखा सुभेदार, कशी आहेस तू? मजेत. अगं काय हे, किती वाढलीस तू? नाही म्हणायचं का मध्ये वाढली आहेस? वाढलीस तू, काहीतरी खात जा. बरं. नुसता भाव कोण काही जगत नाही कोणी, कळलं का? हा खात जा बाई. हा यांच्याकडे पण कामाला होतं? काम म्हणजे हातपाय दुखायचे माझे, एवढा त्रास. काय काम करायचं त्यांच्याकडे? हिला नॅनो मध्ये कोंबायचं नाही, बाहेर काढायचं. काय? अडकायची ती, अडकायची नॅनो मध्ये? मग काय काही सांगता, असं झालंय? नाही खरंय. मग तुम्हाला सांगतो, बाकी स्वयंपाकाचा त्रास नाही, अजिबात नाही. नाही ना? शूटिंगला जाताना एवढा डबाभर बर्फ दिला ना बस. बर्फ तिला जाम आवडतो. बर्फ खाता तुम्ही फक्त? खूप हिचं वेड्यासारखी. हा हिचं नाव ना विशाखा सुभेदार नाही, विशाखा थंडगार असं पाहिजे. मला ना सेल्फी काढायची या दोघांबरोबर. अरे पूजा सावंत, हा माय फेवरेट. वा वा. पूजा सावंत, वा वा वा. मला फोटो दोघांबरोबर सेल्फी काढायचा. या ना इकडं. हा या ना. मोबाईल आहे का? यांचाच घे ना, नंतर तुमचाच घ्या. सगळं त्यांचंच पाहिजे. आहे वैभवकडे आहे. सेल्फी मला ना मिठी मारायची वैभवला, प्लीज. वैभव काय लाजला? पूजा काढ नाही फोटो आमचा. आमचा म्हणजे तिलाही घ्या. हा आणि असं कर ए, म्हणजे ते हे काय? पाऊच 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 आहे ना हे, पाऊच. पाऊच का? पाऊच काय? पाऊट करा. वा, वा. इतका जीव आहे तुमचा दोघांवर? नाही नाही, खरं तर मला वैभव बरोबरच फोटो काढायचा होता. मग हिला का? ते सेल्फी स्टिक आणली नाही ना मी, म्हटलं हिच्या उंचीचा वापर करून घेऊ म्हणून. पूजा सावंतचा असाही उपयोग होते मला आज. आज माझ्या मुलीचा होणार आहे लगीन. नाव काय पण मुलीचं? माझ्या मुलीचं नाव आहे बासमती. तांदूळ आहे का पोरगी आहे? अरे पोरगीच आहे. मग बासमती कसं काय नाव? काय झालं, तिच्या जन्माच्या वेळी मला ना भात खायचे डोळे लागले होते. तेव्हा शिटी पण वाजायची. तेव्हा सासूबाईने तिचं नाव ठेवलं बासमती. सासूबाईंनी तुमच्या? सासूबाईने. काय शांत आहे? हा मी ऐकलं ते खरं आहे का? काय? आपली बासमती लग्न करती? हो अगं लग्न म्हणजे लव गॅरेज. काळे मुंगळे लव अरेंज असतं. तुला माहिती का, पुण्याचा पोरगा पटवलाय आपल्या बासमती ना. हा तुला काय कळतं का? तुला काळजी आहे का नाही पुरीची? बापाला कळलं तिच्या तर चांगला फोडून काढीन पुरीला. हा. Shanta, what is I'm reading and understanding this thing and this way of this situation. वा वा वा, आज इंग्लिश वाटतं. पार्टी झाली अंड्याच्या घरी आणि विशेष म्हणजे रशियन पाहुणे आलेले आहेत. त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी काय नको बोलू. काय चालू आहे आपल्या बासमतीचं म्हणजे लग्न. बसा गाडी सुरू केली. बसा. बासमतीचं लग्न ठरलंय. काय काय चालू काय? तुम्ही गप्प बसा. चांगला मासा कळायला लागलाय, कशाला गोंधळ घालताय? माझी बासमती माशाबरोबर लग्न करणार? अरे काय चालू आहे? आपला व्यायी कसा असेल, आपला व्यायी मासा तुझ्याकडे असं असं तोंड करून बघणार आणि मला चटणा
तळून खाऊ मी अरे बाबा पुण्याचा पोरगा ठरवलाय ते ना. हा ठरवलं काय टेम्पो आहे का तो ठरवला पुण्याचा पोरगा हा बसा सुरू ठरवलं कसं काय ऐकून घ्या पुरीचा आनंद बघा. हा म्हणजे आनंद इंगळे बरोबर लग्न करा. तुम्ही काय डॉक्टर पडलात का? मला कळतं का? आनंद म्हणजे होपनीस. ए मम्मी भोकणे शिव्या काय देतेस का पोराला? पोराला काय शिव्या देतेस? हा तू हुपनीस तुझी अख्खी खानदान हुपनीस. तू पागनीस कारखानीस चिटणीस मक्याचं कणीस ज्वारीचं कणीस चायनीज जापनीस. मम्मी मम्मी हा ते राहिलं टेनिस. मी जिवंत आहे तोपर्यंत पोराला बोलणं ऐकू देणार नाही सांगून ठेवते. मम्मी तुला लय दिवस हाताखालून नाही काढले. मम्मी मम्मी शांत. काय हे चालू आहे? माझी पोरगी कुठं आहे बासमती? चला चला लागा. चला निघा. सांस्कृतिक घरामध्ये असं धिंगामस्त करता काय? काय पप्पा, तुम्ही काय दंगा करताय हं? दंगा म्हणजे काय चालू आहे? मी असं ऐकलंय की तू पुण्याच्या पोराबरोबर लग्न करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, पुण्याच्या पोराबरोबर लग्न करायचं नाही. मग काय पोरीशी करू का? व्हॉट इज दिस गोइंग ऑन? कळलं तुम्ही इंग्रजी प्यायला जरा शांत बसा. काय? ऐका ना तुम्ही ऐका ना काय? असं करू नका. नाही शक्य हो नाही. करता की लग्नाला. नाही एकदा मी हा बसा गाडी. गाडीत अजिबात बसायचं. एकदा मी ठरवलं म्हणजे ठरवलं नाही. हा ठरवलं पण माझं ऐका ना एकदा हो करता की लग्न. नाही काळ्या दगडावरची रेष आहे. नाही म्हणजे नाही. ठीक आहे तायडे आपला पोकळ बांबू घेऊन निघा. तुम्ही कसं काय ते नको अरे आपली मस्करी असते ना. अरे रिलेशन आपले काय आजचे आहेत का? नो प्रॉब्लेम नो फटके. बस तुम्हाला पाहिजे ते करा. पण इकडे कोणाशी ठरवलं लग्न? पुणेरी बाई सागरिका स्वारगेटच्या मुलाशी. अरे बापरे ते बाई स्वतः डोक्याला ताप आहे. तुझं पोरगं काय ताप असणार आहे? काय नाव काय आहे पोराचं? पिंपरी चिंचवड स्वारगेट. अरे पोरगा आहे का बस आहे? पिंपरी त्याचं नाव चिंचवड बापाचं नाव आणि स्वारगेट आडनाव. शांत. शांत बस. काय चाललंय रे तुझं? त्याला एक अक्कल नाहीये आणि तुम्ही काय ऑफर दिली की लगेच येता? नाही म्हणायचं. नाही नाही येणार मी. नाही नाहीच म्हणालो. आलात की नाही? पुणेरी बाणा लक्षात ठेवा. पुणेरी बाणा हणा दणा दणा. हे लग्न मला मान्य नाहीये. शांताबाई शांताबाई अगं बाई शांताबाईच्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न नाही. हे मला मान्य नाही. अगो बाया पण तुम्ही एकटे झाले. पुरुष माणूस नाही का आलं कोण? मी आहे ना पुरुष. काय म्हणलं? सारखी खंबीर आहे मी. पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करते मी. तुला कसं कळलं मी पुरुष? काय
काय झालं? कशाला आरडाओरडा करतेस? का राडा तुम्ही घालतेस? जरा शांत बसा. सॉरी. आणि तो सिलेंडर कमी वापरा, मला संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे. अगं, ह्या सिलेंडरने स्वयंपाक करतेस? काय बाई आहेस का? कोण आहे? आहे मी, तुम्हाला काय करायचंय? पिंपरी काय आहे? काय झालं? बेडू सांगितलं होतं प्रेग्नेंट असताना पेशवे पार्कात जाऊ नकोस, प्राणी जन्माला घालशील. मला सांग, तुझं या मुलीवर प्रेम आहे? अरे काय चाललंय? वा शशा, अरे जास्त फिरवलं नाट तो. वहिनी, व्यवस्थित घ्या. मी काय म्हणते, आपण मांडवली करूया ना. मांडवली? बघितलं आनंद, मांडवली काय ही भाषा? कसं करायचं? काहीतरी सेम आहे का? काहीतरी. आज आपल्याकडे काय नाहीये, सगळं आहे आपल्याकडे. आपल्याकडे पुणेरी पाट्या आहेत, आपल्याकडे दुपारची झोप आहे, आपल्याकडे यांचा करण्यासाठी अपमान आहे. आमच्याकडे काय? आमच्याकडे पार्किंग आहे. नाही काय नाही. नाही, हे खोटं, हे खोटं आहे ना. ओ बाई काय स्वर्गट बाई, एक खरंय. पार्किंग आहे, 2 गाड्यांचं पार्किंग आहे, 2. आणि 2 व्हीलरचं अलग अलग आहे parking आपल्याकडे. म्हणूनच मी हिला पटवली आहे. जास्त नाटकी करू नकोस हो म्हण, नाही तर ही पार्किंग पण हातातून जाईल. तर मी ठीक आहे मग, मला हे लग्न मान्य आहे. मान्य आहे मला, पण एक अट आहे. काय? लग्न झाल्यानंतर पार्किंग मुलाच्या नावावर करायची. अरे बाबा, दिली पार्किंग काय, मी पण येतो स्वतः. आणि हे बघ, लग्न जे आहे ते मधल्या सुट्टीच्या आधी होईल, नंतर सगळ्यांनी घरी जा. हा, लग्नाला हॉल नका घेऊ, प्राथमिक शाळा घ्या. नाहीतर शाळांना सुट्ट्या आहेत. आणि महत्वाची सूचना, हे अगदी महत्वाचं आहे, सगळ्या नातेवाईकांना सांगा की आपापला डबा घरून घेऊन यायचा. इकडे आल्यानंतर मीठच कमी आहे, हेच नाहीये, भजीच नाहीये असं चालणार नाही. आणि मुळ्याची भाजी घेऊन येऊ नका म्हणावं, नंतर त्रास होतो खूप. नको बाई. आणि हो, स्त्रियांचे कपडे पुरुषांचे कपडे हे सेम असावेत, अगदी पांढरे शुभ्र. अरे वा, म्हणजे लोक कन्फ्युज होणार, व्हायला आपण लग्न चाललो का मैत्री चाललो. उद्या सकाळी 7 वाजता सगळ्यांनी यायचं आहे. जो उशिरा येईल त्याला 5 फटके मिळतील आणि 10 उठाबशा काढाव्या लागतील, कळलं? शुभमंगलम सावधान, खंडरायाच्या लग्नाला. इकडे इकडे, पुढे या, पुढे या, भटजी पुढे या, पुढे या. हा कुठला ऍक्टर घेऊन आलाय तुम्ही? रायाच्या लग्नाला कधी असतात का रे? ठीक आहे, त्याला जमत नाही. आमचा आहे. 1 मिनिट, तुमचा आहे तर मग आमचा पण आहे. मागवा मागवा माणूस, चला. म्हणजे सगळे गावचा पोरगा दिसते. हा गावचा मी काय तुमच्या गाव? हा, कॉम्पिटिशन मध्ये झालं पाहिजे. एवढी आणि काय थोडे डॅन्सिकल बोला, डॅन्सिकल. त्यांची झाल्यावर आपली ना. सुरू कर तू. खराब म्हणजे नाही, आपण
तो भाई और बहनों, आपके लिए पेश करने जा रहा हूँ खास मंगलाष्टका। सुनिए अगली मंगलाष्टका। का म्हणते चिठ्ठ्या कसल्या वाजता इथं? ते देतात मध्ये देतात, मी काय करू? हे बघा, आता लग्न झालेलं आहे. पार्किंग मुलाच्या नावावर करा. ओके. तो कुठे गेला आपला हे पोरं कुठे गेला आपला प्रिन्स. तरी मी म्हणालो होतो तुम्हाला आधीच दारा खिडक्या लावून घ्या, सरडा आत आला. सरडा झाडू आण का, आता दाखवतो याला केवढा वाढलाय बघ, माझा नाही हा. काय शुक लावलंय, झाडू लावलंय? हा सरडा नाही तो नातू आहे माझा. मग सुन रहा है नातू. नातू आहे तो माझा. हा ठीक आहे पण हिचा लहान भाऊ आहे. पण हा बैठकीला नव्हता. हा बैठकीत तमाशाला गेला होता म्हणून बैठकीला. बाळा, अरे आपल्या भाऊजींचे कान पीड. घे. अरे काय चालू आहे? तुम्ही सांगितलं कान चीर म्हणून. ए बाळा, ते असं हातात ठेवून असं खांजवू नको. काय झालंय बघ त्या बाजूला. इकडे ते आपल्या पार्किंगचे कागदपत्र आहेत ना, पार्किंगचे ते दे, यांना द्यायचं आहे. ते कालच विकून टाकली मी. काय पार्किंग विकून टाकली? अरे पैशाचं काय केलंस? हे काय कलर लावलंय. आता तुम्ही यांची बाजरा आहे का? तर आता या गप्पांना मी सुरुवात करणार आहे आनंद इंगळे सरांपासून. सिनेमाची कथा तर आम्हाला विनोदी दिसते. हो. मग तुमच्या पात्राबद्दल जाणून घ्यायचंय मला. चित्रपटामध्ये 2 घराणी आहेत. एक अर्थातच पुणेकर आहे, एक कोल्हापूरचे आहेत. त्याच्यापैकी भीमसेन कारखानीस हे जे कॅरेक्टर आहे ते मी करतो आहे. पुणेरी आहेत, श्रीमंत आहेत आणि त्यांचा मुलगा आप्पा कोळसे पाटील यांच्या मुलीच्या प्रेमात पडतो. 2 वेगवेगळ्या पद्धती जगण्याच्या, 2 वेगवेगळ्या स्टाईल्स ज्या बनतो त्या एकत्र आल्यानंतर काय काय धमाल होऊ शकते, अशा पद्धतीचा सिनेमा आहे आणि ॲब्सोल्युटली एंटरटेनिंग सिनेमा आहे. वा. आणि पुणेरी व्यक्तिरेखा साकारायची होती, मग विशेष काही अभ्यास व्यक्तिरेखेचा केला? मी पुणेरी भूमिका साकारताना अभ्यास मुळात तू लक्षात घे, आमचा अभ्यास झालेलाच असतो.
याच उत्तरासाठी. नाही वैभव खरं आहे ना रे? खरं कुठलीही भूमिका सांगा, आमचा अभ्यास झालेलाच असतो. त्याचं कारण आम्ही सगळ्या भूमिका मी तरी सारख्याच करतो. म्हणजे मी तरी शक्यतो मी सारख्याच करतो. फक्त मला त्याच्याविषयी मी वेगवेगळे केलं आहेत, याच्याविषयी बोलता जास्त येतं कामापेक्षा. त्यामुळे बापरे खूप कामं केलंय, पण तसं काही नाही. साधारण मी सेमच काम करतो. दिशा काय ताई, तुमची व्यक्तिरेखा कशी आहे? भाऊची बायको मी केली, म्हणजे आप्पा कोळसे पाटीलची आपली. आणि आपली आपली हे माझं नाव आहे, मला आपली. आपली म्हणा असं. डॉमिनेटिंग आहे, सतत भाऊला गुद्दे मारणे आणि भाऊ सतत विसरतो ती आठवण करून देते. म्हणजे नवरा त्याला वेगळं काहीच करावं लागलं नाही. साधारण असेच लोक घेतले, कोणीही काही वेगळं केलेलं फार काही वेगळं करावं लागणार नाहीये. त्यामुळे मजा आली एकंदर. वा. आता येणार आहे वैभवकडे. वैभव, तुझ्या सिनेमाबद्दल मला आता जाणून घ्यायचं. चीटर मुळात नावावरूनच कळतं की झोलझाल असणारी फिल्म आहे. माझं कॅरेक्टर अभय अग्निहोत्री हा स्वतःला अभय ठाकूर सांगतो बाहेर, ठाकूर स्टीलचा मालक वगैरे. तर त्याच्या आयुष्यात पूजा सावंत नावाची मुलगी येते आणि मुळात तिचे वडील हे मॉरिशसमध्ये त्यांचा खूप मोठा बंगला आहे आणि मराठी संस्कृती किंवा मराठी संस्कार तिच्यावर व्हावेत म्हणून ती पुण्यात येते. पुण्यात आल्यानंतर ती माझ्या प्रेमात पडते. नंतर पुढे काय घडतं ही आमच्या फिल्मची स्टोरी आहे. पूजा, तुझ्याकडे येणार आहे, तुझी व्यक्तिरेखा जाणून घेऊयात. चीटर या फिल्ममध्ये मी मीमो नावाची भूमिका करते. तिचं नाव आहे मृदुला. पण ती मॉरिशसमध्ये वाढली आहे त्यामुळे तिला मीमो म्हणतात. सो बेसिकली चीटर हा एक हॉरर आणि कॉमेडी चित्रपट आहे. आपण अनेक भाषांमधले हॉरर चित्रपट बघतो, ते लोक करायला जातात हॉरर आणि चुकून होतात कॉमेडी. पण चीटर हा एक प्युअर हॉरर आणि प्युअर. आपल्याकडे आता सांगितलं या आता भूत येणार, या चुकू नका आता भूत येतं, या सगळ्या आलेत का. पण हे चीटरचं आहे की जिथे हॉरर आहे तिकडे प्युअर हॉरर आहे आणि जिथे कॉमेडी आहे इट्स कॉमेडी फिल्म. वा, क्या बात आहे. म्हणजे सस्पेन्स आहे की काय असणार आहे सिनेमा. पिंडदान या सिनेमाविषयी खरंच सगळीकडे चर्चा आहे आणि पॉला यांनी सुद्धा काम केलेलं आहे त्यामध्ये. त्यांची व्यक्तिरेखा सुद्धा काय आहे याबद्दल सुद्धा मला उत्सुकता आहे. पण पिंडदान हा सिनेमा नक्की काय? एक थॉट त्याच्यामध्ये मांडलाय की आपण सगळेच काही ना काहीतरी कारणासाठी भेटतो, काहीतरी घडून गेले म्हणून भेटतो. आपल्या भेटीला एक पास्ट असतो, एक हिस्ट्री असते आणि म्हणूनच त्या रिलेशनशिप डेव्हलप होतात. तर आशुतोष देवकर हा जे माझं कॅरेक्टर आहे, लंडनमधला एक डॉक्युमेंटरी फिल्म मेकर आहे तो, आणि मनवा हे एका डॉक्युमेंटरीसाठी, पिंडदानावरच्या डॉक्युमेंटरीसाठी भारतात येतात आणि तिथे आल्यानंतर ते खूप लोकांना भेटतात, त्यांची हिस्ट्री ते जाणून घेतात आणि त्या हिस्ट्रीमधनं त्यांना स्वतःची हिस्ट्री कळत जाते. त्याचबरोबर एक खूप वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरीसुद्धा आहे ज्यात पॉलाचं कॅरेक्टर फार मस्त पद्धतीनं येतं. ते काय आहे ते पॉला डेफिनेटली सांगेल, पण आय मस्ट से खूप खूप छान पद्धतीनं हँडल केलेली लव्ह स्टोरी आहे ती. वा. मग पॉला, तुम्हाला आता विचारायचं, पोलाला सारखं पॉला पॉला म्हणताना मला सतत ते गाणं आठवतं, पोला पोला याच विनोदानं 2 वर्ष काढली. 2 वर्ष चेष्टा करतोय. हा, आता काय कराल तुम्ही? चेष्टा नाही करत आहे, पण हे प्रेम होतं माझं तुमच्याबद्दलचं. आणि पॉला, तुम्ही सुंदर मराठी बोलता आणि या सिनेमात सुद्धा तुम्ही मराठी बोललाय, हे कसं काय? मला मराठी खराब आहे. नाही, फार चांगलं आहे, सिरियसली खूप चांगलं आहे. I only know little Marathi. थोडेसे. I'm taking tuitions. 80% of my lines are in Marathi. Yes. Wow. So आणि dubbing, I did dubbing सगळं. म्हणजे तिनं तिची स्क्रिप्ट, म्हणजे जी बाउंड स्क्रिप्ट तिला मिळालेली होती, त्याच्या शेजारी तिनं स्वतःची स्क्रिप्ट लिहिली होती. अच्छा. आणि खूप अभ्यास केला होता. म्हणजे तिच्या तोंडी हृदयस्पर्शी वगैरे असे शब्द होते जे तिनं इंग्रजीत लिहून ठेवले होते, जे मला इंग्रजीतच वाचता आले नाही की हे काय आहे. पण ते ती इतक्या, म्हणजे तिचं काय म्हणू, डिक्शन इतकं सुंदर होतं. डबिंगच्या वेळेला खास करून तिनं खूप अभ्यास केला होता, जे ऐकताना आणि मोठ्या पडद्यावरती पाहताना इतकं छान वाटतं. त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं अभ्यास केला त्याचा. मग एखादा डायलॉग तर मराठी ऐकायला आवडेल आम्हाला फिल्म मधला. मला आवडतं मराठी, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी श्लोक छान आहे नाही.
आता सुहास सरांकडे येतो. सुहास सर, थोडक्यात मला बरडची वन लाईन कळली, थोडक्यात कथा कळली. तुम्ही जी व्यक्तिरेखा आता साकारताय ती कशी आहे? गावातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि एक काहीतरी गडबड गावामध्ये होणार, त्याच्यासाठी अण्णा आधी आपण सुरुवात करावी म्हणून ते कुंपण घालतात आणि तिथून गडबड सुरू होते आणि तिथून तो गोंधळ सावरता सावरता अण्णांचं काय होतं हा सिनेमा बघा. सुट्टीचे दिवस आहेत, मे महिन्याची सुट्टी सुरू आहे, पण सगळ्या लहान मुलांना आता वेध लागलेत शाळेचे. लहानपणी सगळे मामाच्या गावाला जायचे, तुम्ही सगळे गेलेले असाल. पण सगळ्यांनाच आपल्या मामाच्या गावाला जाता येतं असं नाही, कारण प्रत्येकालाच तो मामा असेल किंवा मिळेल याची शक्यता कमी असते. म्हणून अशा आपल्या भाच्यांसाठी 2 मामांनी ठरवलं आता आपण त्यांचे मामा व्हायचं आणि दर सुट्टीमध्ये त्या भाच्यांना मामाच्या गावाला घेऊन जायचं. गाव वेगवेगळं असेल कदाचित, त्यामुळे आज मामाचं गाव आहे थुकरटवाडी आणि ते 2 मामा इथे आलेले आहेत त्यांच्या भाच्यांना घेऊन. बीडमधल्या सेवाश्रममधली ही छोटी छोटी मुलं आहेत, ती आज आपल्या थुकरटवाडीमध्ये आलेली आहेत आणि त्यांचे मामा आहेत सुरेश राजहंस आणि माधव पाटील. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या 2 मित्रांनी ही संकल्पना सुरू केलेली आहे. या आश्रमातली ही लहान लहान छोटी छोटी बालकं ते आपल्या गावाला घेऊन जातात. मला त्यांनाच विचारायचंय की काय आहे ही संकल्पना आणि कशी सुचली? पाणी नाहीये, मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे, हे सगळ्यालाच ज्ञात आहे. तर या अनुषंगानं आमच्यासाठी सेवाश्रमसाठी आंघोळीची गोळी हा पुण्यातला ग्रुप माधव सरांचा हा आमच्यासाठी मामा म्हणून धावून आला आणि आम्हा सर्व मुलांना आणि आम्हाला पुण्यामध्ये त्यांनी मामाच्या गावाची सहल घडवली. ना थोडा वेळ का होईना दुष्काळ विसरायला लावायचा. मग ह्याच्या अंतर्गत मग आम्ही ठरवलं की चला मामाच्या गावाला जाऊया. ह्या उपक्रमाअंतर्गत आम्ही त्या मुलांना 15 दिवस बीडवरनं पुण्यात आणलं आहे. समाजाचं तर साथ आहे, पण आम्ही कॉन्ट्रीब्युशननी हा उपक्रम केलेला आहे. तर डेफिनेटली म्हणजे आमचं काही नाही आहे, पण आमच्या भाच्यांना मजा येते. ते कधीतरी म्हणतात मामा ते लय मजा आली बरं का, मामा ते सिंहगडला लय मजा आली, ती काकडी खाल्ली, ते कैरी खाल्ली, खूप मजा आली. पेशवे पार्कमध्ये ते फुलराणी छोट्याशा ट्रेनमध्ये ती बसली, त्यांना खूप मजा आली. म्हणजे अक्षरशः हे दुष्काळ नक्कीच ते विसरून गेलेले आहेत. खरंच आणि आम्हालाही तुमचा अभिमान आहे. या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. खूप छान काम करताय, अतिशय चांगलं काम आहे. थँक्यू. आणि तुमचं हे काम बघून मलाही एक मामा व्हायला आवडेल. मी कार्यक्रमानंतर 5,000 रुपये माझ्याकडनं. धन्यवाद. तर आज आपल्या भागामध्ये 4 मराठी सिनेमांची ही टीम आलेली आहे आणि भरपूर लोक आलेले आहेत. आमचीही इच्छा आहे की उद्याच्याही भागामध्ये यांच्याच बरोबर आपल्याला धमाल करायला मिळावी आणि माझ्या विनंतीला त्यांनी मान दिलेला आहे. तेव्हा यांच्याच बरोबर आपण भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.